आज आहे सोमवती अमावस्या. घराच्या उंबरठ्यावर ठेवायची एक वस्तू. नमस्कार माता भगिनींनो आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो. आज सकाळी तुमच्या आयुष्यात हे सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. का माहिती आहे? कारण आज आहे सोमवती अमावस्या. शास्त्रानुसार ही अशी स्थिती आहे जेव्हा स्वर्ग आणि पृथ्वीमधील अंतर सर्वात कमी असतं आणि आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद थेट आपल्या उंबरठ्यावर चालत येतात. पण मला सांगा, तुमच्या घरात सतत पैशाची चणचण भासते का? पतीच्या कामात अडथळे येत आहेत, मुलांच्या अभ्यासात मन लागत नाहीये किंवा त्यांना यश मिळत नाहीये? जर उत्तर हो असेल तर समजा तुमच्या घराचा मुख्य उंबरठा तुम्हाला काहीतरी संकेत देतोय. गरुड पुराणात उंबऱ्याला दिहली म्हटलं जातं, जिथून लक्ष्मी प्रवेश करते आणि दारिद्र्यता बाहेर जाते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक गुप्त वस्तू सांगणार आहे जी आज संध्याकाळी फक्त उंबरठ्यावर ठेवायची आहे. ही वस्तू ठेवताच तुमच्या कुटुंबाची प्रगती इतक्या वेगाने होईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. जो उपाय काय आहे, तो उंबरठ्यावर का करायचा, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्धवट माहिती नेहमी घातक ठरू शकते, त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. आपल्या हिंदू संस्कृतीच्या उंबरठ्याला इतकं महत्त्व का आहे? गरुड पुराणात सांगितलं आहे की घरचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसून तो घराची सुरक्षा कवच आहे. जेव्हा आपण उंबरठ्यावर पूजा करतो तेव्हा आपण बाहेरील नकारात्मक शक्तींना तिथेच थोपवू ठरतो. आजच्या दिवशी ग्रहाची स्थिती आहे की तुमच्या पतीच्या पत्रिकेतील अडथळे, मोठ्या आणि मुलांच्या भविष्य या एका उपायाने दूर होऊ शकते. उपाय केले जातात आणि उंबरठ्यावरच का? गरुड पुराण आणि वास्तुशास्त्रानुसार यामागे अत्यंत खोलवर अशी कारणं दडलेली आहेत, जी आज मी तुम्हाला सांगणार आहे. खूप लक्ष देऊन ऐका. पहिलं आहे, उंबरठा म्हणजे काय? दोन जागांमधील सीमा. शास्त्रानुसार घराचा उंबरठा ही एक केवळ लाकडाची चौकट नाही, तर ती एक विभाजक रेषा आहे. उंबऱ्याच्या आत तुमचं खाजगी जग असतं आणि उंबऱ्याच्या बाहेर ते बाह्य जग असतं. गरुड पुराणात उंबऱ्याला दिहली म्हटलं आहे. हा असा उंबरठा आहे जिथे घराची कुललक्ष्मी वास करते. जेव्हा तुम्ही उंबऱ्यावर एखादा दिवा लावता किंवा वस्तू ठेवता, तेव्हा तुम्ही बाहेरील नकारात्मक शक्तींना तिथेच अडवता आणि केवळ सकारात्मकतेला आतमध्ये येण्याची परवानगी देतात. दुसरं आहे अमावस्येच्या रात्र आणि ऊर्जेचा खेळ. अमावस्येच्या रात्री चंद्र नसतो. विज्ञानात भाषेत सांगायचं तर या दिवशी सूर्याचा प्रभाव जास्त असतो आणि चंद्राचा नसतो, ज्यामुळे मानवी मन आणि पृथ्वीवरील ऊर्जा थोडी विचलित असते. अमावस्येला वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असतात. पण याच वेळी आपल्या पुत्रांचे, पूर्वजांचे मार्गसुद्धा खुले असतात. पितृलोकातून आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सर्वात आधी ते कुठे येतात, तर तुमच्या मुख्य उंबऱ्यावर. तीन आहे उंबरठा आणि पितराचे आशीर्वाद. गरुड पुराण सांगतं की अमावस्येच्या दिवशी आपले पितृ भुकेले, ताणलेले असतात. ते आपल्या वंशजाकडून काहीतरी अपेक्षा करतात. जेव्हा आपण उंबऱ्यावर दिवा लावतो किंवा शुद्ध वस्तू ठेवतो तेव्हा त्या प्रकाशाने आणि सुगंधाने पितृ तृप्त होतात. ज्या घरात उंबरठा अमावस्येच्या अंधारात असतो तिथून पितृ दुःखी होऊन परत जातात आणि ज्या घराचा उंबरठा उजळलेला असतो ते पितृ अखंड सौभाग्य आणि प्रगतीचा आशीर्वाद देतात. 4. उंबऱ्यावरचा उपाय का? तुम्हाला माहीत आहे का, भगवान नरसिंहाने हिरण्यकशिपूचा वध कुठे केला होता? तो जमिनीवर नाही आणि आकाशातही नाही, तर तो उंबऱ्यावर केला होता. कारण उंबऱ्यावर ना आत असतो ना बाहेर. ही एक संधिकाळ मानली जाते. म्हणून उंबऱ्यावर
केलेला कोणताही तोडगा हा सर्व देवापर्यंत आणि पितरांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच उद्याच्या सोमवती अमावस्येला उंबऱ्यावर ही एक वस्तू ठेवणं इतकं महत्त्वाचं आहे, कारण ती वस्तू तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षा कवच तयार करणार आहे. आता तुम्हाला समजलं असेल की उंबरठा किती शक्तिशाली आहे, पण सावधान, उंबऱ्यावर कोणतीही वस्तू ठेवताना दिशा आणि वेळ चुकली तर त्याचे विपरीत परिणामही होऊ शकतात. नंबर 1 आहे उंबरठ्याची स्वच्छता. आज सकाळी उठल्यावर सर्वात आधी उंबरठा स्वच्छ धुवून घ्यावा. शक्य असल्यास पाण्याने थोडे गोमूत्र किंवा मीठ टाका, यामुळे नकारात्मकता नष्ट होते. दुसरं आहे हळदीचे लेपन. उंबऱ्याच्या दोन्ही बाजूंना हळदीने छोटी स्वास्तिक काढा. हळद ही एक समृद्धीचे प्रतीक आहे आणि स्वास्तिक हे गणपती बाप्पाचे रूप आहे. तिसरा आहे मुलांसाठी उपाय. जर मुलांची प्रगती हवी असेल तर उंबरठ्याच्या बाहेरून आत येताना डाव्या बाजूला थोडेसे अक्षदा अखंड तांदूळ ठेवावेत. आत वेळ आली आहे त्या एका खास वस्तूची. ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरात आहे, पण ती कशी वापरायची हे कोणालाच माहीत नाही. मुख्य उपाय, ती एक गुप्त वस्तू आणि ठेवण्याची पद्धत. माता भगिनींनो, नीट ऐका. ती वस्तू आहे भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा. तुम्हाला वाटेल यात काय विशेष, पण अमावस्येला याचं महत्त्व अगाध आहे. तुम्हाला काय करायचे आहे, आज सकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे 6:30 ते 7च्या दरम्यान एका मातीच्या पंतीत किंवा पितळेच्या पात्रात 2 भीमसेनी कापूरवड्या घ्या आणि त्यावर 2 अखंड लवंगा, ज्याला फूल आहे, त्या ठेवा. आता हे पात्र तुमच्या घराच्या मुख्य उंबऱ्यावर मध्यभागी ठेवा. ते प्रज्वलित करा. जेव्हा त्याचा धूर होईल तेव्हा मनातल्या मनात आपल्या पतीचे आणि मुलाचे नाव घ्या आणि म्हणा, हे वास्तुदेवता, हे पितृदेव, माझ्या कुटुंबातील सर्व इडापिडा या धुरासोबत बाहेर घेऊन जा आणि सुखी समृद्धी घरात येऊ दे. कापूर जळत असताना घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा. गरुड पुराण सांगतं की अमावस्येच्या रात्री जेव्हा लवंग आणि कापराचा सुवास उंबरठ्यावर दरवळतो तेव्हा माता लक्ष्मी त्या घरात कायमचा निवास करते. पतीच्या नोकरीतील अडथळे दूर होतात आणि मुलाच्या डोक्यावरील नजरदोष कायमचा निघून जातो. पैशाची प्रगतीसाठी बोनस टिप. 2 रुपयाची गोष्ट. व्हिडिओ हा मोठा होतोय, पण ही माहिती तुमच्या फायद्याची आहे. प्रगतीसाठी गरुड पुराणातील आणखी एक गुपित म्हणजे दान. उद्याच्या दिवशी 1 रुपयाच्या नाण्यावर थोडेसे कुंकू लावा. ते उंबरठ्यावर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते कोण्या गरिबाला दान करा. हा एक छोटासा 1 रुपया तुमचं आयुष्य लाखोची बरकत घेऊन येईल. प्रत्येक रुपयाची किंमत ही केवळ कागदावर नसते, तर ती तुमच्या कर्मावर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही श्रद्धेने हे उपाय करता तेव्हा ब्रह्मांड तुमची मदत करायला लागेल. तर माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आजची मौनी अमावस्या चुकू देऊ नका. हा साधा दिसणारा उपाय तुमच्या पतीच्या आणि मुलाच्या आयुष्यात यशाची नवीन शिखरे सर करेल, याची मला नक्की खात्री आहे. पूर्ण विश्वास ठेवा, कारण विश्वास जिथे असतो तिथे देव असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल, मनापासून एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला अशाच नवनवीन माहिती देण्यासाठी प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, कारण दुसऱ्याचं भलं केलं की आपलंही होतं. अशाच नवनवीन उपायासाठी आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला मनाच्या कथा याला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जाता कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. ओम नमो आदेश.